मोदीजी आहेत देवाचे अवतार. अरे तरी मला वाटलंच होतं हा माणूस देवाचा अवतार आहे. हा मोदी नाही ना अख्ख्या देशाची वाट लावून टाकलेला आहे. हो काय म्हणालात? आपला देश विश्वगुरु होणार आहे हे दिसत नाही तुम्हाला लोकांना? पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टी महाग करून ठेवलेल्या आहेत आणि कुठला विश्वगुरु होणार आहे? अरे चंद्रयान-2 सारखं मिशन कोणामुळे सक्सेसफुल झालं? मोदीजींमुळं. इंजिनियर काय झक मारत होते, तुमच्या मोदीजीने रॉकेट बनवलं, त्याच्यात बसले आणि चंद्रावर गेले. बरोबर ना? अरे जरा विदेशात जाऊन बघा भारताचं नाव किती रोशन केलंय ते आमच्या मोदीजींनी. तुमच्या पैशावर फुकट फिरून येतात ते. टायमावर कशी सगळ्यांनी डांग दाखवली. काय फायदा आला त्या विदेश दौऱ्याचा सांगा मला. युपीआय, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया सर्व आमच्या मोदीजींची देण आहे. फोन मध्ये युपीआय पण खिशात पैसा नाही, ही पण त्या मोदीजींचीच देण आहे. अरे आज देश इतका सुरक्षित आहे कोणामुळे? आमच्या मोदीजींमुळे. जय मोदी. देशाच्या सीमेवर तुमचे मोदीजीच बसलेले असतात. सैनिक का तिथे लुडो खेळतात. हे आमच्या मोदीजींची दूरदृष्टी असते. ते पुढचा विचार करतात. 2047 पर्यंत बघा भारत कुठे पोहोचलेला असेल. तोपर्यंत तू तरी जिवंत राहशील काय? इथं आता उपाशी मारायची पाळी आली आणि 2047 सांगतोस तुम्हाला? आज तुम्ही सगळेजण एआय वापरताय ना, ते कुणी बनवलं? आमच्या मोदीजींनी बनवलं. अच्छा मग ते एआय म्हणजे काय हो? अरे ते एआय म्हणजे, अरे ते तुला पण माहिती नसेल. एअर इंडिया. गाण तुझी जातो आता तिथून. बघत राहा पुढची 10 वर्ष आमचे मोदीजी जातात की नाही. मी पण बघतो अरे कसं मोदी आहे है ते. तो मुमकिन है, मोदी है तो मुमकिन है.